आता आमच्यामध्ये आसात पर्यावरण प्रेमी आमचे विठ्ठल शेळके मागता त्यांच्यानी आपली कविता सादर करची. नमस्कार. माझा आवाज येता? माझा प्रवासान असा आवाज येता न्ही? होय होय आवाज नमस्कार. माझी कविता ही माझ्या धनगरी बोली भाषेतली कविता असा. ती हांव सादर करता. कवितेचे नाव जावन असा बा माझा. माळ रानावं खुटी मारून मोठी उभी करतो बा माझा. माळ रानावं खुटी मारून मोठी उभी करतो माझा बा. उन्हातानात राबून मेडी दारण शिरड जमा करतो माझा बा. उन्हातानात राबून मेडी दारण शिरड जमा करतो माझा बा. तामटाच्या कॉलवाचा आधार कुड्याचा कूड उभा करतो माझा बा. तामटाच्या कॉलवाचा आधार कुड्याचा कूड उभा करतो माझा बा. शरडा गुरा मागणी धावतो तुटक्या फाटक्या चपला घालतो माझा बा. शरडा गुरा मागणी धावतो तुटक्या फाटक्या चपला घालतो माझा बा. काट्या कुट्यात फिरतो रक्ता बंबाळ पायानी वणवण बठकतो माझा बा. काट्या कुट्यात फिरतो रक्त बंबाळ पायानी वणवण बठकतो माझा बा. पायाला बांधून बिंगरी सगळ्या रानाची करतो चिंगरी माझा बा. पायाला बांधून बिंगरी सगळ्या रानाची करतो चिंगरी माझा बा. जोताचे मागणी चिखुल तुडवतो नखात चिखुल घालून मेरा लावतो. जोताचे मागणी चिखुल तुडवतो नखात चिखुल घालून मेरा लावतो माझा बा. माझं सपन व्हाया साकार माझ्या यशाचा खराखुरा शिल्पकार माझा बा. माझं सपन व्हाया साकार माझ्या यशाचा खराखुरा शिल्पकार माझा बा. लोक माझा 4 अक्षर शिकावा जगात मानाने जगावा. लोक माझा 4 अक्षर शिकावा जगात मानाने जगावा म्हणून मासाचं मांस शिजवून हाडाची हाडं जिजवतो माझा बा. म्हणून मासाचं मांस शिजवून हाडाची हाडं जिजवतो माझा बा. हाडं जिजवतो माझा बा. धन्यवाद. धन्यवाद विठ्ठल शेळके. तुम्ही मुद्दम कविता तुमची वाचली आणि आमचे उद्दिष्ट तेच असले की वेगवेगळे कोंकणीचे बोली आमकां आयकुपाक जाय आसल्यो वेगवेगळ्या तालुक्यांतल्यो. आमच्या कवी संमेलनाक पेडणे ते काणकोण मेरेनचे कवी उपस्थित आसात. सो विठ्ठल शेळके हांकां परत एकदा देव बरें करूं म्हणटा. खूप सुंदर अशी कविता तांणी सादर केली आणि आता फुडली कवयित्री आमच्या मुखार जी कविता सादर करतली ती ऑल द वे फ्रॉम सावंतवाडी. सावंतवाडी मुद्दम आमच्या कवी संमेलनाक ती जॉईन जाल्ली आसा आणि ती सावंतवाडीचे लोक तिचे सोयऱ्या गोंयान आसा ती थंयच्या कोंकणींतल्यान आमकां कविता वाचून दाखयतली. महाराष्ट्राची कोंकणी अशें म्हणूं येता थंयची एक वेगळी कोंकणीची बोली आमकां आयकूंक मेळटली. तो आयकुप्या न्हू फुडल्या सुवातेर आयकुया फुडली कवयित्री बाय योगिनी यशवंत पिल्लोडकर. योगिनी मॅडम आवाज येतोय का? आवाज हो आवाज येतो. कवितेचं नाव आहे संविधान. परकी युद्धान तू खेचला परकी युद्धान तू खेचला दुविधेच्या वाटेन उभे राहिलो. घटनाकार तुझ्या खातीर आमचे आज मरणाचे जिणे झालो. मनशाच्या वर्णरंगात गुलामगिरीचो दुःखद शोक मनशाच्या वर्णरंगात गुलामगिरीचो दुःखद शोक इकडे पळयता लोकशाहीचो एक भाग झालो. सामाजिक धर्मनिरपेक्ष गरजांची तुझे हाक सामाजिक धर्मनिरपेक्ष गरजांची तुझे हाक विविध घटना समानतेच्या कधी माणसाच्या रक्तातली राख. स्वातंत्र्याचे घटक फिरयले मोडल्यो अन्यायाच्यो साखळ्यो विविध समाजा खातीर अन्याय विरुद्ध तू आवाज. परंपरेनं घसरलो कधी जातीवादाचो मोठो धाक जातीवादाचो मोठो धाक समानतेचं संघटित स्वप्न बहुजन समाजात दिले. गांधी जवाहरांची गीता सदाच एकाच सुरात बंधुत्वाचा आधार घेऊन दिलेच व्यक्ती प्रतिष्ठेचो मान. संकल्पान निर्धारण केलो 26 तारीख आठवली स्वातंत्र्य सदाच जपले जबाबदारी आम्ही घेतली. थँक्यू. मी कोंकणीमध्ये कविता फर्स्ट टाइम सादर केली आहे, ट्राय केलंय. काय जर चुकलं असेल त्याबद्दल सॉरी. आणि मला इथे कविता प्रेझेंट करायची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद.
खूप सुंदर कविता तुम्ही सादर केली. तुम्ही आमच्या बरोबर कनेक्ट झाला त्या खातीर तुम्हाला धन्यवाद. आता आमच्या मुखार येता संतोष वेळीप. संतोष सर तुम्ही आसात न्ही? काणकोणच्यान आमकां कवी जोडलेले आसात. संतोष वेळीप एक बरे कवी आसात, ते काणकोण साकून आमकां जॉईन जाल्यात. संतोष वेळीप आसात न्ही सर? म्हाका दिसता नेटवर्क इश्यू आसा. ताचे मुखावेली कवी आमी घेतात. एक थिएटर आर्ट्साचे विद्यार्थी, कितलेशेच नाटकांनी तांणी दिग्दर्शन केला. बरे नाटक बरोवपी आणि अभिनय करपी सुद्धा, आणि बरे कवी म्हणून तांणी कितलेशेच नामना जोडल्यात. फुडल्या सुवातेर आपोवया युवा कवी बाब सिद्धांत खांडेकर. सिद्धांत खांडेकर हॅलो, उपस्थित आसात? नमस्कार. नमस्कार, सुरू करा. आवाज येता ना ऐकून? होय, आवाज येता सर. नमस्कार, माझे नाव सिद्धांत खांडेकर. आयच्या या ऑनलाईन कवी संमेलनाक मी जी म्हाका संद दिल्या त्या खातीर सगळ्या आयोजकाचे हांव मना काळजाच्यान देव बरें करूं म्हणटा. आयच्या या संदेक हांव म्हाजी एक ल्हानशी कविता सादर करता, आनी कवितेचें नांव जावन आसा 7 जल्म. आतुरता, आतुरता तूं येवपाची, आतुरता तूं येवपाची, निरागस जाला मन. आतुरता तूं येवपाची, निरागस जाला मन. दोळ्यांक फुटल्या पावसाची झर. आतुरता तूं येवपाची, निरागस जाला मन. दोळ्यांक फुटल्या पावसाची झर. मदयानीची रात, मदयानीची रात, दाट दुख्यांच्या आड. गायत सोदता तुका, रावतले न्ही म्हाका 7 जल्म. काळजान वाजता शृंगारीक ठेके, काळजान वाजता शृंगारीक ठेके. आबोल्याच्या स्वासान रातकिड्याचे दिणे. काळजान वाजता शृंगारीक ठेके, आबोल्याच्या स्वासान रातकिड्याचे देणे. काळखाच्यान वाट शिपीत, काळखाच्यान वाट शिपीत, तान्याचो गजरो माथ्यार माळीत. सोदता त्या गर्देन तुज्या विरहाचे गाळे. सोदता त्या गर्देन तुज्या विरहाचे घाळे. होच तो वेळ थंय मन घालता मोगाचे कुवाडे. तुज्या खानार मान म्हजी फाट जाता, काळीज करूंक तुस्त खरी. तुज्या खानार मान म्हजी फाट जाता, काळीज करूंक तुस्त खरी. चिरंतर जगण्यान फूल जावन, धाग्या धाग्यान विणपी याद तुजी. कसो कसो विसरू शकता हांव एके रातीन, एके वातीन. वर्सां जाली 7, वर्सां जाली 7, साक्षी आशिल्ली ती रात. वर्सां जाली 7, साक्षी आशिल्ली ती रात. भावनेच्या सिंदुरान मांग भरीत सजयल्ली ती साथ. वर्सां जाली 7, साक्षी आशिल्ली ती रात. भावनेच्या सिंदुरान मांग भरीत सजयल्ली ती साथ. ती साथ जीवन मरणाची, ती साथ जीवन मरणाची. ती साथ एकमेकाच्या सोपुताची. ती साथ तुझी आणि म्हजी. ती साथ 7 जल्माची. ती रात 7 जल्माची, 7 जल्माची, 7 जल्माची. देव बरें करूं. दिलीप सरांक मागता की तांणी आपली कविता सादर करची. नमस्कार, आवाज येता? हॅलो होय सर, होय, येता. होय. हॅलो. होय, ओके. येता आवाज. हा. आज आम्ही आमची संस्कृती विसरत चालला आणि ताजे दुखणे हांवें बरोवपाचो कवितेंतल्यान बरोवपाचो प्रयत्न केला. कवितेचें नांव आसा त्याला. त्याला म्हणल्यार हळदीचे हळद जाता पळय ते. सुरवात करता. गांवकार वेळीप सोयरी दायरी जमताली. गांवकार वेळीप सोयरी दायरी जमताली.
गाण्याच्या छतार त्याला तो माटो फुलतालो. गावकार वेळीत सोयरी दायरी जमताली, गाण्याच्या छतार त्यालाचो माटो फुलतालो. माडाची मल्ला कळकीची येळू, चापाड्याचो वालीचो ताटो शेणा अंगणा सजताली. माडाची मल्ला कळकीचे येळू, चापाड्याचो वालीचो ताटो शेणान अंगणा सजताली. केळ्याची पाटी पानाचे विडे माटवान लोक जमताले. कोण कोणाचो भाव, कोण शेजारी, कोण सोयरो, कोण कोणाचो भाव, कोण शेजारी, कोण सोयरो ओळख मेळनाशिल्ली सगळ्याच लग्न कार्याच्या घरातले अशे तेलाच्या माटवाक वावुरतात. रगड्याच्या फातरीर आबोलीची पानां वाडटाले. रगड्याच्या फातरीर आबोलीची पानां वाडटाले. खोबरेल तेल, हळद थोडी चांदीच्या वाटीक सजताली. चांदीची वाटी केवणीची भाल उजे वाटेन चडयताले. चांदीची वाटी केवणीची भाल उजे वाटेन चडयताले. चांदीची वाटी केवणीची भाल दाये वाटेन देंवयताले. हे सगळे खंय सांडले काय? भावा भावामध्ये झगडी आम्ही गावपण विसरले काय? हळद म्हणून एक प्रकार आयलो. मेहंदी म्हण आणि खंयचो तरी रंग आयलो. हळद म्हण प्रकार आयलो, मेहंदी म्हण आणि खंयचो तरी रंग आयलो. हळडुळे कपडे सगळ्यांचे. ही संस्कृती कोणाची काय? मनशा कितले म्हण बदलतले. कितले म्हण आम्ही आमकां विसरतले. आम्ही या भुयेचे सुपुत्र गोंयकार आम्ही. आमची देठली, आमची पगडी, आमची गाणी, आमची तेलां विसरून जावचे ना. आमची देठली, आमची पगडी, आमची गाणी, आमची तेलां विसरून जावची ना. अरे गोंयकारा संस्कृतीचे गिरेस्त तुम्ही. चल फुडें आणि एकदाच म्हण. आमची संस्कृती आम्ही टिकवूया. आमची संस्कृती आम्ही खेळूया. धन्यवाद. धन्यवाद सर. खरेंच खूप सुंदर कविता तुम्ही सादर केली आणि मना काळजासान शांती लोक परिवर्तनाच्या वतीन संतोष सावंत सरांक हांव खरेंच देव बरें करूं म्हणटा की तुमी काणकोण साकून आमकां कनेक्ट जाल्ले आसात. युवा कवी आसा संतोष सावंत सर आणि तांच्या नेटवर्कान आमकां आनी 4-5 कवींची सुद्धा नांवां मेळिल्लीं आसा. सो संघटनेच्या वतीन परत एकदा देव बरें करूं म्हणटा संतोष सावंत सर जे काणकोण साकून आयिल्ले आसा. देव बरें करूं. मुखावेले सुवातेर आतां आमच्या बरोबर असे कवी आसा जे खूप पयसच्यान या कार्यावळीक जोडलेले आसात. केरळ साकून, केरळ कोची हांगचे कवी R.S. भास्कर सर आमच्या मध्ये आसात. सर तुमकां आयकूंक येता? हॅलो R.S. भास्कर सर. या शांती लोक परिवर्तन सोहळ्याक आणि त्यांच्याकडे मागता की त्यांच्यानी आपली कविता सादर करची. हे जे आसात ते आमचे फामाद लेखक आसा, युवा लेखक आसा. तशेंच तांकां जायती इनामां मेळिल्लीं आसा. तांच्यांनी तांचे नाटकाची पुस्तकां आसा. त्याच बरोबर ते बऱ्यापैकी कविता लेखनही करतात. मागता आदित्य बोटलकर सरांनी तांच्यांनी आपली कविता सादर करची. नमस्कार. हॅलो नमस्कार. आवाज येता ना? होय आवाज येता. ओके. हॅलो. सगळ्यात पहिली म्हाका एक संद दिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. तसेच शांतीताईकूय मना काळजांतल्यान नमस्कार. तसेच त्यांच्या यादीस्त ही कवी संमेलन तुम्ही आयोजित केल्याबद्दल आणि आमकां अशे युवा कवीक तुम्ही संधी दिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. माझे कवितेचे नाव आसा काळखी. सो गावातल्या एका गजालीचेर बोट दवरून ही हांवें कविता रचयल्ली आसा. एक सत्य घटना आमच्या गावान जी घडल्या त्या घडणेचेर ही कविता आधारित आसा. माझ्या कवितेचे नाव आसा काळखी. आवय बापायची धुना हाती घेऊन गेलो साथी कालच्या राती. आवय बापायची धुना हाती घेऊन गेलो साथी कालच्या राती. मध्यान राती मेळच्या खाती चोरून चोरून येयतो साथी. मध्यान राती मेळच्या खाती चोरून चोरून येयतो साथी. येल्ल्या राती तळमळी जीव एकामेकाक मेळच्या खाती. येल्ल्या राती तळमळी जीव एकामेकाक मेळच्या खाती. धरली बापायन दोगांकय पयरच्या राती. धरली बापायन दोगांकय पयरच्या राती. मारून मारून धुवेच्या आंगाच्यो काडल्यो काती. मारून मारून धुवेच्या आंगाच्यो काडल्यो काती.
बाबड्यान घरा येऊन मागलो हात लग्ना खाती. त्या बाबड्यान घरा येऊन मागलो हात लग्ना खाती. त्यांना समाज उभो रावून वयर काढल्यो दोगांच्यो जाती. त्यांना समाज उभो रावून वयर काढल्यो दोगांच्यो जाती. खाल्लो मार खाल्ल्यो लाती एकामेकाच्या मोगा खाती. खाल्लो मार खाल्ल्यो लाती एकामेकाच्या मोगा खाती. परतून येल्लो तो साथी कालच्या राती. परतून येल्लो तो साथी कालच्या राती. काळोखाच्या लोकांनी पालयल्ल्यो वाती. काळोखाच्या लोकांनी पालयल्ल्यो वाती. सोपयली नाती सोपयल्यो जाती. सोपयली नाती सोपयल्यो जाती. आवय बापायची धुना हाती घेऊन गेलो साथी कालच्या राती. आवय बापायची धुना हाती घेऊन गेलो साथी कालच्या राती. देव बरें करूं.